नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप तांदळाच्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवूया। तर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यानंतर इथे किसलेलं गाजर यामध्ये घालते मी। बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये घातली। यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यानंतर इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घातलाय। आता इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेलामुळे आपला नाश्ता अगदी सॉफ्ट होईल। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। पीठ आणि भाज्या सगळं छान असं एकजीव करून घेतलंय। हे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये पाणी घालून हे पीठ आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे। तर याचं आपल्याला सैलसर असंच पीठ तयार करायचं आहे। तर खूपच कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे। घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही अगदी झटपट हा नाश्ता तयार करू शकता। तर इथे असं सैलसर याचं पीठ मी तयार करून घेतलं आहे। आता हे असंच आपण 10 मिनटं झाकून ठेवूया आणि खूप मस्त अशी चटणी बनवूया। तर इथे आता मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे इथे भाजून घेतलेत। आता शेंगदाणे मी काढून घेतले आणि याच पॅनमध्ये आता 1 चमचा तेल घातलं आहे। यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण घालायची आहे। यानंतर थोडासा इथे मी कांदा घातला आहे। तर एक छोट्या आकाराचा कांदा अर्धा इथे घातला आहे मी। कांदा आता तेलावरती आपण असा परतूया। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी मोठे मोठे तुकडे करून यामध्ये घातला आहे। याबरोबरच यामध्ये मी थोडीशी चिंच घातली आंबटपणासाठी। आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर इथे पहा कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालं आहे। 2 ते 3 मिनटं याला मी परतून घेतलं। गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्येच आता जे आपण भाजून ठेवलेले शेंगदाणे होते ते घालायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये। यानंतर इथे मी लाल तिखट घालते आहे। आता ही चटणी आपण वाटून घेऊया। तर इथे थोडंसं पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे। आता चटणी आपण काढून घेऊया आणि यावरती फोडणी घालूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलेत। आता ही तयार फोडणी आपण चटणीवरती घालूया। या फोडणीमुळे ही चटणी आणखीनच खमंग होईल। तर घरी ओलं खोबरं नसेल तर तुम्ही अशी टोमॅटोची चटणी झटपट तयार करू शकता आणि आपला जो नाश्ता आहे त्याबरोबर ही खूपच छान लागते। तर ही थोडीशी वेगळी अशी चटणी नक्की ट्राय करून पहा। आता आपण पुढची कृती करूया। तर इथे साधारण 15 मिनटं झालेत। आपलं हे पीठ आपण पाहूया। पुन्हा एकदा हे मळून घेऊ आणि याच्यातलं पहा थोडंसं पीठ मी घेतलं आहे। एक गोळा घेतला आहे। तर याचं आज आपण थालीपीठ बनवणार आहोत। तर इथे मी पोळपाटावर एक कापड असं ओलं कापड पसरवून घेतलं आहे आणि हाताला पाणी लावून आता हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। चवीला हे खूपच मस्त लागतं। लहान मोठे सगळे अगदी आवडीने खातील असं हे थालीपीठ आहे। तर इथे असं थालीपीठ मी थापून तयार करून घेतलं आहे। आता इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे। आता यावरती आपण थालीपीठ घालूया। तर असं अलगद हे थालीपीठ तव्यावरती घालायचं आहे आणि आता तेल सोडण्यासाठी असे मी होल करून घेते। तुम्ही आधीच थापल्यानंतर लगेच होल करून घेतले तरी चालेल।
आता जे होल केले त्याच्यामधून आपण थोडं थोडं तेल यावरती सोडूया आणि आता थालीपीठ खालच्या बाजूने भाजून घेऊया। तर 2 ते 3 मिनिटानंतर हे थालीपीठ भाजलं गेले खालच्या बाजूने, उलटून घेतलं मी आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊया। तर असं हे थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आपण जे 1 कप तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये साधारण 3 मध्यम आकाराची थालीपीठं आपली तयार होतात। तर हे थालीपीठ अगदी खरपूस भाजून घेतलं मी आणि इथे मी आता दुसरं थालीपीठ भाजून घेते। एकानंतर एक अगदी झटपट ही थालीपीठं तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता आणि ही गरम असताना जेवढी छान लागतात तेवढीच थंड झाल्यावरही छान लागतात। त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता। तर हे दुसरं थालीपीठ सुद्धा मी अगदी खरपूस असं भाजून घेतलंय, काढून घेऊया। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर मी हे थालीपीठ सर्व करते। चटणी शिवाय ही सुद्धा हे तुम्ही दह्याबरोबर लोणच्याबरोबर सर्व करू शकता, अगदी मस्त लागतं। तर तुम्ही ही चटणी आणि हे थालीपीठ एकदा तरी नाश्त्यासाठी नक्की ट्राय करून पहा। माझी रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय हे नक्की कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।